संत एकनाथ महाराजांचे विंचू चावला हे नाट्यमय भारूड. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला. तमघाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला. त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मार्गे सारा. सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. सत्व उतारा देऊन, अवघा सारिला तमोगुण. किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने. जरा कल्पना करा, 16वं शतक आहे. संत एकनाथ महाराज कीर्तनासाठी उभे आहेत. सगळीकडे शांतता आहे. लोक भक्तिभावाने जमलेत. आणि अचानक महाराज भजन नाही तर चक्क वेदनेने ओरडायला लागतात. आणि त्यांचे शब्द काय आहेत तर, विंचू चावला वृश्चिक चावला. विचार करा, तिथे बसलेल्या लोकांची काय अवस्था झाली असेल. सगळ्यांना वाटलं असेल महाराजांना खरंच विंचू चावला की काय. एकच गोंधळ, नक्की काय घडतंय हे. तर ही जी काही नाट्यमयता आहे ना, ती समजून घेण्यासाठी आपल्याला आधी संत एकनाथांबद्दल आणि त्यांच्या शिकवण्याच्या खास पद्धतीबद्दल थोडं जाणून घ्यावं लागेल. तर संत एकनाथ म्हणजे साधारणपणे 1533 ते 1599 हा त्यांचा काळ. ते वारकरी परंपरेतले एक खूप मोठे संत कवी होते. त्यांचं वैशिष्ट्य हे होतं की ते मोठमोठं तत्वज्ञान अगदी साध्या सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवायचे. आणि हे करण्यासाठी ते ज्या काव्यप्रकाराचा वापर करायचे त्याला म्हणतात भारूड. आता भारूड म्हणजे काय तर एक प्रकारचं कोडं समजा. म्हणजे वरवर पाहता अर्थ अगदी साधा रोजच्या जगण्यातला वाटतो, पण त्याच्या आत एक खूप खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो. जे दिसतं ते नसतं, काहीसं तसंच. तर या विंचू चावला भारुडात महाराज त्या दंशाचं इतकं भयंकर वर्णन करतात. ते म्हणतात की अंगाची नुसती लाही लाही होतीये, जळजळ होतीये, जणू काही प्राणच निघून चाललेत. ही वेदना इतकी तीव्र आहे की जसं काही तीव्र राग किंवा अपमानामुळे आपल्या मनाची जळजळ होते ना, अगदी तशीच. बरं, मग आता आपण या भारुडाच्या खऱ्या अर्थाकडे वळूया. कारण हे तर स्पष्ट आहे की इतकं नाट्यमय वर्णन हे काही खऱ्याखुऱ्या विंचवाबद्दल नाहीये. हा एक रूपक आहे, एक प्रतीक. मग साहजिकच प्रश्न पडतो की जर हा खरा विंचू नाही तर मग तो आहे तरी काय? हा कसला विंचू आहे? आणि याचं उत्तर खूपच विलक्षण आहे. हा विंचू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच आत असलेले काम आणि क्रोध आहेत. हो, काम म्हणजे अतृप्त इच्छा, हव्यासा पोटी धावणं. आणि क्रोध म्हणजे राग, संताप. ह्या दोन भावना म्हणजे विंचू. आणि त्यांचं विष म्हणजे या भावनांमुळे होणारा मानसिक त्रास, दुःख आणि अशांती. काय विलक्षण रूपक आहे हे, नाही का? विचार करा, जेव्हा आपल्याला काम आणि क्रोधाचा विंचू डसतो तेव्हा त्याचं विष कसं आपल्या पूर्ण अस्तित्वात पसरतं. मनाची शांतता भंग पावते, चिडचिड होते, नात्यांमध्ये तणाव येतो. अगदी तसंच जसं विंचवाचं खरं विष शरीरात भिनतं. बरं, समस्या तर कळली, पण एकनाथ महाराज फक्त समस्या सांगून थांबत नाहीत. ते त्यावरचा उपाय म्हणजे उतारा सुद्धा सांगतात. मग काय आहे या आध्यात्मिक दंशावरचा उतारा? आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा उतारा म्हणजे काही शारीरिक औषध किंवा लेप नाहीये. हा उपाय आहे आपल्या मनासाठी, आपल्या आत्म्यासाठी. महाराज येथे 2 गुणांबद्दल सांगतायत. पहिला आहे तमोगुण. तमोगुण म्हणजे काय तर अंधार, अज्ञान, नकारात्मकता जी या विंचवाच्या दंशामुळे येते. आणि यावरचा उतारा आहे सत्वगुण. सत्वगुण म्हणजे चांगुलपणा, शुद्धता, सकारात्मकता आणि संतुलन. तर हा उपाय कसा करायचा याच्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, तमोगुण मागे सारा. म्हणजे काय तर आपल्या मनातल्या नकारात्मक भावनांना ओळखून बाजूला करा. त्यांना दाबून टाकू नका, पण त्यांच्या आहारीही जाऊ नका. दुसरी पायरी, सत्वगुण लावा अंगारा. म्हणजे जाणीवपूर्वक चांगुलपणाचा, शांततेचा, समतोलनाचा अंगारा लावा. हाच तो खरा आध्यात्मिक लेप आहे. आणि तिसरी पायरी, मग आपोआपच शांती मिळते. राग आणि इच्छेचं ते जळजळीत विष हळूहळू उतरायला लागतं. आणि ह्या आहेत त्या मूळ ओळी. तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. किती सुंदर आणि सोप्या शब्दात किती मोठं तत्वज्ञान सांगितलंय बघा.
आता आपण ह्याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हे भारूड लिहून आज जवळजवळ 500 वर्ष झाली, पण तरीही ते आजच्या काळातही तितकंच महत्त्वाचं का वाटतं? याचं कारण खूप सोपं आहे. राग, लोभ, अतृप्त इच्छा हे जे विंचू आहेत ना, ते काळाच्या पलीकडचे आहेत. ते 500 वर्षांपूर्वीही माणसाला डसत होते आणि आजही डसतात. मानवी स्वभावातली ही आव्हानं काही बदललेली नाहीत. हो, कदाचित आजच्या काळात या विंचवांनी आपलं रूप बदललं असेल. आज ते आपल्याला ताणतणाव, मत्सर, अहंकार किंवा लोभ अशा वेगवेगळ्या नावांनी डसतात. पण त्यांच्या दंशामुळे होणारी वेदना, ती अशांती, ती मात्र तीच आहे. आणि म्हणूनच संत एकनाथांचं हे भारूड आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जातं. ती म्हणजे आत्मजागरूकता. आपल्या आत लपलेल्या या विंचवांना वेळीच ओळखणं आणि त्यांच्या विषावर सत्वगुणाचा उतारा करणं, ही कला आजही आपल्या जगण्याला दिशा देऊ शकते. तर जाता जाता आपण सगळ्यांनी एक विचार करूया की आज आपल्या आयुष्यात असे कोणते विंचू आहेत जे आपल्याला छळत आहेत, आणि त्यांवर मात करून ती खरी मनःशांती मिळवण्यासाठी आपण आपल्या आतला सत्वगुण कसा जागवू शकतो.